हाय गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर गाईज, आज आहे आपल्या डेली व्लॉगिंगचा डे 3 आणि आपण कॉलेजला चाललो आहे. आणि आता 12th ची एक्झाम चालू झाली आहे, म्हणून आमचे 3rd आणि 4th लेक्चर तर होत नाही. तेव्हा आपण अभिषेकची रील शूट करायला जाणार आहोत. तर मी आज तेच कवर करणार आहे व्लॉगमध्ये. आणि रोजच्यापेक्षा आपले आज सगळे मित्र येणार आहेत, आयुष वगैरे. काल ते आले नव्हते इंडस्ट्रियल व्हिजिटवरनं, ते परवाच आलेले ना, तर काल ते थकलेले म्हणून आले नव्हते. आज ते लोक पण येणार आहेत. मग आज कंटेंट तर खूप भेटणार आहे आपल्याला आणि मजा पण खूप येणार आहे. व्लॉग पूर्ण एंडपर्यंत बघा तुम्ही. आणि कालचा व्लॉग मी अपलोड केला आहे, तर तो पण जाऊन बघा. तर आपला आयुष भाई आला इतक्या दिवसानंतर. हे बघ ना इकडे, आपला आयुष भाई आला इतक्या दिवसानंतर. इंडस्ट्रियल व्हिजिटला गेला होता आणि प्रियेश विचार फुटता. हा बघा, आयुष भाई इकडे बसलाय एकदम. प्रियेश अरे नाही, झाडाच्या खाली बसलोय मस्त एकदम, सावली आहे इकडे. बघू आता, वाट बघू. बघू सागरची. तो आला तर ठीक, नाही तर लवकरात लवकर निघून जाऊ मग. आहे ना सगळं ठीक आहे ना, घरचे बिरचे, घरातली बाहेरवाली. मग एवढं शांत का बसला? असं वाटतं कोणतरी लय बेकार काम अरे मग काय झालं भाई, बोल तू आमच्यासोबत ना. त्यात काय, आम्ही तुझ्याच बद्दल बोलत होतो तसे पण. ते पोरं तुला आलेली वगैरे. बंद करतो व्हिडिओ. गाईज, हा बघा, हा प्रियश आपला मित्र आहे. आणि ह्याच्या उद्या केटीचे पेपर आहेत आणि इकडे गेम खेळत बसलाय बघा. उद्याचा केटीचा पेपर आहे आणि आज गेम खेळत बसलाय बघा कॉलेजच्या कॅम्पसमध्ये. अति निर्लज्जपणा असेल ना कुठं, तर याचं तोंड दाखवायचं. हे गाईज, तर मी घरी आलो आणि आम्ही लोक खूप वेळ कॅम्पसमध्ये थांबून होतो. आयुष वगैरे आणि सागर तर आला नाही, तर आम्ही लोक खूप वेळ बसलो, गप्पा वगैरे मारल्या. आणि आता मी घरी आलो आणि मी डब्बा खाल्ला नव्हता कॉलेजमध्ये, तर मग आता तो खातो. तो खाऊन झाल्यानंतर मग आपले अजून पण थोडीफार पुढे कामं बाकी आहेत. बिकॉज कालचा आपला ब्लॉग मी अपलोड नाही करू शकलो. त्याचं रिझन असं होतं की माझं सकाळी रिचार्ज संपलं आणि हे मला काल माहिती नव्हतं, म्हणजे रात्री आज सकाळी माझा रिचार्ज संपणार आहे म्हणून. आणि नाहीतर मी कालच ब्लॉग म्हणजे शेड्यूल करून ठेवला असता. मी काल रात्री ब्लॉग एडिट केला. 11:30ला मी खरं तर झोपलो होतो. उठलो, माझ्या लक्षात आलं ब्लॉग एंड आणि एडिट करायचा बाकी, तर मग मी एंड नाही केला, डायरेक्ट एडिट केला. आणि म्हटलं सकाळी उठून मी ब्लॉग अपलोड करेन. आणि सकाळी उठून बघतो माझा नेट संपला आणि मला कॉलेजला पण जायचं होतं. कॉलेजमध्ये गेलो पण सागरचाच फक्त आमच्यामध्ये म्हणजे अनलिमिटेड तो रिचार्ज मारतो. तो तर आज आला नाही, तो तेव्हा पण ब्लॉग माझा राहून गेला. सो आता मी खाईन वगैरे आणि मग तो कालचा ब्लॉग आपण अपलोड करूया. मी ते मित्राच्या घरी आलो माझ्या ब्लॉग अपलोड करायला. आणि ते लोक कलर वगैरे मारत होते, तर मी ब्लॉग अपलोडला टाकला आणि मी पण थोडाफार लागलो यांच्या मदतीला. हे बघा, आता अजून थोडंफार काम बाकी आहे. हा एक इकडे बसलाय, तो दुसरा तिकडे बसला आणि एक जेवायला गेला. तर आता हे सगळं काम वगैरे करून डायरेक्ट घरी निघू, कारण आपल्याला हा ब्लॉग पण एडिट करायचा आणि अपलोड करायचा म्हणून. तर गाईज, आता संध्याकाळ झाले. मी माझ्या मित्राच्या इकडनं आलो, तिकडे कलर वगैरे केला, घरी येऊन आंघोळ गेली आणि आता देवपूजा वगैरे करून झाली माझी. तर आता मोटिवेशनल रील्स आपल्या लास्ट टाइम शूट केलेल्या आहे मी, तर त्या एडिट करायच्या बाकी आहेत, ते एडिट करेन. आणि एक मी नवीन प्लॅन बनलो, म्हणजे एक नवीन आयडिया भेटली मला. तर ती आयडिया ना, म्हणजे मी थोडीफार म्हणजे ना एकाची बघितली ती, पण माझी ॲज इट इज नसणार, थोडीफार चेंज असणार आहे. तर ती आयडिया म्हणजे तो जो प्लॅन आहे ना, तो आपण एक्झिक्यूट करू एकदा उद्याच्या किंवा परवाच्या ब्लॉगमध्ये. नाहीतर संडेला आपण जो ब्लॉग बनवू त्या ब्लॉगमध्ये आपण ती आयडिया एक्झिक्यूट करू आणि तुम्हाला पण ती आयडिया खूप आवडेल. तर काय, हे मी लास्ट म्हणजे ह्या ब्लॉगच्या मी एंडपर्यंत पण सांगू शकतो, नाहीतर नेक्स्ट ब्लॉगमध्ये पण सांगू शकतो. तर हा ब्लॉग तुम्ही एंडपर्यंत बघा, मी ह्या ब्लॉगमध्ये पण ती गोष्ट सांगू शकतो. हा आहे कोकणी लोकांचा नाश्ता. अगं नुसतं खायचं असतं, फोन लावून दे दीदीला. नुसतं खायचं असतं ते भातासोबत नाही, नुसतं खायचं असतं. आपण भातासोबत खाला म्हणून भूक एकदा भागव होईल. आज जेवणामध्ये आहे, इकडे चिली चिकन आहे आणि इकडे सूप मंचुरियन आणि मला डाळ आणि आमलेट. तर आता जेवण घेऊ आणि हा ब्लॉग अर्धा तर एडिट करून झाला आहे. आता जेवण झाल्यानंतर मग हा ब्लॉग पूर्ण एडिट करू. आणि कालचा ब्लॉग मी एंड करायला विसरून गेलो होतो, पण हा ब्लॉग मी नाही विसरणार. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला तर लाईक शेअर कमेंट करा. आणि आपल्या चॅनलवर कोण नवीन आलं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका. आणि मला कमेंट करून नक्कीच सांगा की तुम्ही लोक आपली डेली ब्लॉगिंग एन्जॉय करताय का नाही ते. बाकी भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.